वयाच्या अगदी 22व्या वर्षापासून आमदारकीचं स्वप्न पाहणारा एक ध्येयवेडा तरुण सध्या राजकारणात आमदार असून सुद्धा अगदी साधे राहता येतं, पारदर्शकपणाने जगता येतं। निवडणुकीच्या आधी मतदारसंघात मी काहीतरी करून दाखवतोय किंवा आधी केलं मग सांगितलं, हे आपल्याला आत्ताच्या काळामध्ये असं वाटेल की अद्भुत कथा आहे, काल्पनिक कथा आहे। ही काल्पनिक कथा नसून महाराष्ट्राच्या पंढरपूरच्या मातीतल्या एका अस्सल रांगड्या माणसाची कथा आहे। पंढरपूरमध्ये वडील टांगा चालवत भाविकांची सेवा केली आहे। आता त्यांचाच मुलगा आता मोहोळ मतदारसंघातील जनतेच्या सेवा करताना आमदारकीची माळ आपल्या गळ्यात पाडली गेली आहे। होय, तोच माणूस ज्यांनी आपल्या मतदारसंघात पाणी, रस्ते, आरोग्य या मूलभूत सुविधा देण्यावर भर टाकली गेली आहे। आपसुकच त्या नेत्याचं नाव समोर येतं म्हणजे राजू ज्ञानू खरे यांचं। निवडणुकीत प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवाराच्या सर्व विरोधकांना एकत्रित मोठ बांधून ज्यांनी मोहोळ मतदारसंघात एक इतिहास घडवला, तेच आज राजू ज्ञानू खरे आपल्या विधानसभेत शपथविधी घेतलेले आहेत। शपथविधी घेतल्यानंतर ते आपल्या सोबत आहेत। काय आहे त्यांच्या भावना शपथविधी घेतल्यात? भाऊ, आज आमदारकीची माळ आपल्या गळ्यात पडल्यानंतर आज शपथविधी घेतली गेली आहे, काय आहे पहिली प्रतिक्रिया? या महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये शपथविधी घेत असताना एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आहे। एक पवित्र असं ठिकाण आहे आणि इथं महाराष्ट्राचे कायदे बनले जातात। त्या कायदे मंडळामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मी खूप समाधानी आहे। 30 वर्षापूर्वी आपण 30 वर्षापूर्वी जे स्वप्न पाहिलं होतं आमदारकीचं, ते आज सत्यात कुठेतरी उतरताना दिसून आले? नाही, गेली ते 34 वर्ष झालं। मी 91 पासून ते 2024पर्यंत शिवसेनेमध्ये काम करत असताना एक स्वप्न उराशी बाळगलं होतं की एक ना एक दिवस महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जायचं। 91ला पाहिलेलं स्वप्न 2024ला पूर्ण होतं आहे, याचा एक सगळ्यात जास्त आनंद आजच्या दिवसाला आहे। कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना भलाडे अशा तुम्ही देखील विरोधक म्हणून तुम्ही भलाडे अशा दिलेला आहेत, काय वाटले त्यावेळेस नेमकी प्रतिक्रिया नेमकी त्यावेळेस? आता नाही, कसं आहे की मी मुळातच शिवसेनेमध्ये काम करत असल्यामुळं शिवसेनेमध्ये सामाजिक समाजकारण 80% आणि 20% राजकारण हा मूलमंत्र आम्हाला बाळासाहेबांनी दिला होता। त्यामुळे काम करत असताना पूर्ण खात्री होती की एक ना एक दिवस ज्यावेळेला आपल्याला संधी मिळेल तेव्हा निश्चितपणानं आपण विधानसभेत निवडून जाऊ। परंतु दुर्दैव असं माझं की महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आमचा मतदारसंघ हा शिवसेनेकडे न राहता तो अजित पवारांकडे गेला आणि मग आता किती दिवस आपण वाट पाहायची आहे? 19ला थांबा म्हणून सांगितलं, मग आता म्हणलं की 24ला थांबायचं नाही। आणि आदरणीय देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी मला महाविकास आघाडीची उमेदवारी दिली आणि मी जवळजवळ 30,000 मताधिक्याने निवडून आलो। EVMच्या बाबतीत अनेक प्रश्नचिन्ह उदय संदर्भात महाराष्ट्रामध्ये आपलेच सहकारी उत्तमराव जानकर यांनी लढा देत आहेत, काय वाटतं EVMच्या बाबतीत? असं नाही, आता कसं आहे की त्यांच्या संदर्भामध्ये तुम्ही जानकरांना जास्त माहिती विचारा, कारण तिकडं काय त्यांच्या मतदारसंघात झालेलं आहे तेच तुम्हाला जास्त सांगू शकतील। आता सध्या आपण आता महाविकास आघाडीमध्ये आहेत, गेली 30 ते 35 वर्षे आपले भरतशेठ गोगावले असतील, एकनाथ शिंदेसाहेब असतील, त्यांच्यासोबत आपण त्यांच्या सहवासामध्ये राहिलं गेलेलं आहे। त्यावेळेस आणि आत्ताची परिस्थिती काय आहे? काही नाही, परिस्थिती काही बदललेली नाही आहे। विधानसभेच्या सभागृहात आलेलो आहोत, एकत्र बसतो आहे, ते समोरच्या साईडला सत्ताधारी पक्षाकडे आहेत, मी विरोधी पक्षाकडे आहेत। फक्त हे बसण्यापुरतं ठीक आहे, बाकी व्यक्तिगत संबंध खूप आमचे जिव्हाळ्याचे आहेत। आता मी शपथ घेतल्या एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाया पडलो, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाया पडलो आणि भरत गोगावलेंनी मिठी मारली, अर्जुन खोतकर आमचे जेव्हाभावाचे मोठे बंधू आहेत त्यांनी मिठी मारली। सगळ्याला एक आनंद आहे की बाळासाहेबाचा शिवसैनिक महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार होऊन आला, तो एक वेगळा आनंद आहे। त्याच्यामुळे मी जरी आमदार झालो असेल पवारसाहेबांच्या पक्षाचा, तरी मला मतदारसंघामध्ये काम करताना प्रचंड असा मोठ्या प्रमाणात निधी शिंदेसाहेब फडणवीस साहेब देतील याची मला पूर्ण खात्री आहे। खरं तर पवारसाहेबांच्या 10 सिलेंडरापैकी एक सिलेंडराचा पहाडी आवाज म्हणून ओळखला जातो आहे, ते आपलं नाव पुढे येते आणि त्या पहाडी आवाजाने
विरोधकांना आता तुम्ही महाविकास आघाडी जे असेल त्यांना सत्तेवरती कशा पद्धतीने आपण धारेवरती धरणार आहात? नाही, मला मोहोळच्या मायबाप जनतेनं मोहोळच्या विकासासाठी निवडून दिलेलं आहे. मोहोळमध्ये एक जवळजवळ 40 वर्षाच्या कालखंडानंतरनं एक स्वातंत्र्याची पहाट मोहोळची जनता पाहत होती आणि तो दिवस 23 नोव्हेंबरला उगवला. मोहोळमधले जवळजवळ 1.25 लाख लोकांनी मतदान करून मोहोळमधली तानाशाही, दडपशाही, दादागिरी आणि झुंडशाहीच्या विरोधामध्ये मतदान केलं आणि मला निवडून दिलं. त्या मायबाप जनतेच्या अपेक्षा फार मोठ्या आहेत माझ्याकडून. त्यामुळे सरकारला धाऱ्यावर धरण्यापेक्षा मायबाप सरकारकडं मी हक्कानं माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी निधी मागून मतदारसंघाचा मला कायापालट करायचं आहे. मी इथं मोहोळ मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आलो आहे. मी इथं काय लढायसाठी नाही आलेलो. खरं तर टांगेवालाचा मुलगा आज विधान भवनामध्ये शपथविधी घेतलेले आहे. तर शपथविधी घेतले ती आई वडिलांची नेमकी काय प्रतिक्रिया असेल? नाही, आता टांगेवाल्याचा मुलगा मी जरी असलो तर एक रिक्षावाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो हे आपण महाराष्ट्राने पाहिलं. एकनाथ शिंदेसाहेब रिक्षा चालवायचे, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तसे माझे वडील टांगा चालवत होते, त्यांचा मुलगा आमदार झाला. सर्वसामान्य माणसांनी चळवळीत काम केलं तर लोक डोक्यावर घेतात आणि त्याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजू खरे. खरं तर महाविकास आघाडीचे एवढी भावनिक वातावरण असताना देखील 10 फक्त निवडून आलेले आहेत शरद पवार गटाचे. कुठेतरी गणित चुकलं असं वाटतंय आपणाला एकंदरीत? नाही, याच्या बाबतीमध्ये मी एक आमदार आहे. मी पक्षाच्या बाबतीत जास्त काही बोलू शकणार नाही आहेत. आपण जर कधी शरद पवार साहेबांना भेटलं तर पवार साहेबांनाच विचारा. मी एक पक्षाचा साधा कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी याच्यावर भाष्य करू शकत नाही. हे होते मोहोळ विधानसभेचे आमदार राजू खरे. कॅमेरामन साहस भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, मुंबई.